Good morning, all of you. Today we start chapter number first in biology, class 12th, Maharashtra board. First chapter, reproduction in lower and higher plants. First of all, we study about the introduction of reproduction. What is mean by reproduction? Reproduction is a प्रोडक्शन ऑफ यंग वन सिमिलर टू अ पॅरेंट्स, म्हणजे स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे, त्यालाच काय म्हटलं जातं, रिप्रोडक्शन म्हटलं जातं. आणि ही एक खूप इसेन्शियल प्रोसेस आहे, कारण की आपले जे कंटिन्युटी आहे स्पेसिसची, तर ते टिकून राहण्यासाठी, म्हणजे हे जे जीवचक्र आहे तर ते कंटिन्युअसली चाललं पाहिजे, यासाठी रिप्रोडक्शन इज ऑफ टू टाइप्स, दोन टाईपचे रिप्रोडक्शन आहेत. फर्स्ट वन इज असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड वन इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त ओन्ली वन जो गॅमेट आहे तर तो इन्वॉल्व होतो, आणि सेक्शुअलमध्ये टू गॅमेट्स इन्वॉल्व होतात. असेक्शुअल रिप्रोडक्शन डिफाईन fusion of two compatible gametes or sex cell is not involved production of genetically identical progeny that is cloned from single organism, inheritance of gene of parents by progeny. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सेक्स सेल किंवा दोन कंपॅटिबल गॅमेट हे इन्वॉल्व होतील, याची काही गरज नसते. तिथं फक्त ओन्ली वन जो गॅमेट आहे, एकच जो गॅमेट आहे, तर तो एक गॅमेटमध्ये इन्व्हॉल्मेशन, एका गॅमेटची इन्व्हॉल्वमेंट असते, आणि त्याच्यापासून नवीन ऑफस्प्रिंग जो आहे तर तो आपण नवीन ऑफस्प्रिंग निर्माण करू शकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मोड आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या. पहिली आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये घडून येतं, आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण आल्गाय किंवा जो स्पायरोगायरा आहे तर स्पायरोगायराचं एक्झाम्पल घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये जो स्पायरोगायरा आहे तर त्या स्पायरोगायराचं ब्रेक होतं, आणि त्याच्यापासून जो नवीन ऑफस्प्रिंग आहे तर तो आपल्याला नवीन ऑफस्प्रिंग डेव्हलप झालेला बघायला भेटतो. म्हणजे तिथं काय तर एका जो लाईक अ थ्रेड, एका थ्रेडसारखा जो स्पायरोगायरा आहे तर त्याची कटिंग होते किंवा स्मॉल पीसेसमध्ये ते ब्रेक होतात, तर त्यालाच फ्रॅगमेंटेशन असं म्हटलं जातं. दुसरं आहे बडिंग. बडिंगमध्ये काय तर जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, म्हणजे एक पेशीय जे जीव आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला बडिंग ही प्रोसेस बघायला भेटते. बडिंग म्हणजे काय तर एक बर्ड फॉर्म होतो, किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमला एखाद्या कळीसारखं जो भाग जो डेव्हलप झालेला असतो, म्हणजे त्याच्यापासून एका ऑफस्प्रिंगपासून आपल्याला नवीन जो जीव आहे तर नवीन जीव तिथं निर्माण झालेला दिसतो, त्यालाच काय म्हटलं जातं, बडिंग म्हटलं जातं. बडिंगमध्ये एक्झाम्पल जे आहे तर ते आपण ईस्टचं एक्झाम्पल घेऊ शकतो. नेक्स्ट आहे स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशनमध्ये डिफरंट टाईप आहेत. नॉन मोटाईल स्पोर्स क्लोरेलामध्ये, आणि फ्लॅजेलेटेड मोटाईल जो स्पोर जे आहे तर तो क्लॅडोमोनासमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो. आणि नेक्स्ट जे आहे तर फिजन आहे. फिजन म्हणजे त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत. एक म्हणजे बायनरी फिजन. बायनरी बायचा अर्थ टू, आणि फिजन म्हणजे वेगळे होणे, तर त्याचं एक्झाम्पल आहे क्लोरेला, डायटम्स अँड क्लायडोमोनास. नेक्स्ट आहे कोंडिल फॉर्मेशन. फंगस आहे. पेनिसिलियम नावाचा जो फंगस आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कोनिडिओ फॉर्मेशन झालेलं दिसून येतं. आणि लास्ट जो आहे गेमा फॉर्मेशन आहे, तर ते आपल्याला मर्चंटियामध्ये दिसून येतं. हे वेगवेगळ्या टाईपचे, म्हणजे आपल्याला फक्त हे जे मोड आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शनचे तर ते पाहायला भेटू शकतात. आणि नेक्स्ट जो आहे तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स मध्ये कशा पद्धतीनं होतं, आणि व्हेजिटेटिव्हचे वेगवेगळे टाईप आहेत तर त्याच्यामध्ये कोणत्या जे वेगवेगळे टाईप आहेत तर ते इन्क्लूड होतात, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके, बाय.